तुमचा वॉच टाईम वाढत नाही आहे, तुमचे व्ह्यूज डाऊन होत आहेत, तुमचे सबस्क्रायबर्स कमी होत आहेत, कोणता कंटेंट बनवायचा, रोज कोणता व्हिडिओ बनवायचा? या सर्वांचं तुम्हाला एकच उत्तर आहे, सर्व काही प्रश्नांचं एकच उत्तर आहे तुम्हाला, आणि एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही बघायला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. हाय, हॅलो, हाऊ आर यू, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब रसिका व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. आणि नवीन माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना थँक्यू सो मच. सबस्क्राईब केल्याबद्दल, छान छान कमेंट केल्याबद्दल थँक्यू सो मच. तर आजचा व्हिडिओ आहे सगळ्यात पहिले जो पॉईंट मी घेणार आहे तो म्हणजे वॉच टाईम तुमचे कमी का होतात आहे आणि वॉच टाईम कसा वाढवायचा. तर तुम्ही बघितलंच असेल, मी तर 5-6 महिने झाले यूट्यूबवरती काम करते आणि 6 महिने झाले मी करते. बट मला पण तसा रिस्पॉन्स होत नव्हता आणि माझे पण वॉच टाईम कमी येत होते. कशामुळे येत होते ते सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नवीन यूट्यूबर्ससाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. हा व्हिडिओ मी 1K झाल्यानंतर म्हणजे माझा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच बनवणार होती. बट माझ्यासारखे असे खूप सारे यूट्यूबर्स आहेत, त्यांना प्रश्न पडतो किंवा त्यांना तेही डिमोटिवेट होतात की आपले सबस्क्रायबर्स डाऊन जातात, व्ह्यूज डाऊन जातात, वॉच टाईम कमी होतं. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर प्लीज तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक, कमेंट आणि शेअर करायचं आहे. तर सगळ्यात पहिले वॉच टाईमसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक व्हिडिओ डेली कसाही टाकायचा आहे आणि 4 तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आहेत. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही एक कॉमेडी व्हिडिओ टाकू शकता, एक फॅमिलीसोबत कॉमेडी व्हिडिओ टाका. तुम्ही देवपूजा करता किंवा स्वतःचं ग्रूमिंग काय करता ह्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ टाका. कारण सकाळी, दुपारी, संध्याकाळी असे ह्या 4 टाईममध्ये जे आपले जे व्ह्यूज आहेत ना अपडाऊन होत राहतात. तर त्याच्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत की ते कितीपर्यंत रेंज आहे त्याची. जर तुम्ही सकाळी टाकाल तर त्याची रेंज पूर्ण खाली येते. तर दिवसातून 4 पूर्णपणे टाकायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला लवकरात लवकर यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, तर ॲटलिस्ट दिवसाचे 4 तुम्ही शॉर्ट्स टाकायचा प्रयत्न करा. आणि जे तुमचे फ्रीज झालेले व्हिडिओ आहे, जिथे व्ह्यूज नाही आहेत, ते व्हिडिओज तुम्ही तिथं रिलेटेड व्हिडिओमध्ये ॲड करा, म्हणजे त्यालाही तिथे व्ह्यूज येतात. आणि शॉर्ट्समध्ये 1K जर व्ह्यूज असेल तरच तुमचा $1 बनतो. तर जास्तीत जास्त शॉर्ट्स अपलोड करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर पण वाढतील. तर वॉच टाईम वाढवण्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ टाकायचा आहे. शॉर्ट्स व्हिडिओ जे टाकता तुम्ही त्याच्याने सबस्क्रायबर्स जास्त वाढत नाहीत. कारण आपला 1K झाल्याशिवाय आपला काउंटही नाही होत, आपला वॉच टाईम पण काउंट होत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जास्त तुम्ही भर द्या तुमच्या व्हिडिओवरती. पण व्हिडिओ सगळ्यात पहिले तर आपलं चॅनल मॉनिटाईज होईल, म्हणजे आपले 1000 सबस्क्रायबर होईपर्यंत आपल्याला सगळ्यात जास्त काम करायचं आहे ते म्हणजे शॉर्टवरती काम करायचं आहे. जेवढे आतापर्यंत तुम्ही शॉर्ट अपलोड केलेले आहेत त्या सगळ्यामध्ये पूर्ण स्क्रोल करायचे की त्या कोणत्या व्हिडिओला तुम्हाला जास्त व्ह्यूज आहेत आणि तिथून तुम्हाला कोणते सबस्क्रायबर भेटलेत, किती भेटलेत, हे पहिले तुम्ही शोधा, फाइंड आउट करा. तुमच्या YT स्टुडिओमध्ये पूर्ण ते YT स्टुडिओ आहे ना त्याचा पूर्णपणे अभ्यास करा. जर तुम्हाला ते समजलं ना तर तुम्हाला यूट्यूब समजलं. यूट्यूबमध्ये तुम्हाला इम्पॉसिबल असं काहीच नाही. फक्त सगळ्यात पहिले तर तुम्हाला जे यूट्यूबने जे तुमच्यासाठी फीचर्स ओपन केलेत ते सगळ्यात पहिले बघा. जसं आपण कम्युनिटी पोस्ट करू शकतो, त्याच्यानंतर आपण लाईव्ह घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत यूज करण्यासाठी. तर ह्या सगळ्यांचा पूर्णपणे वापर करून घ्या. जेवढे तुम्ही लाईव्ह घेणार तुमचे वॉच टाईम पण वाढतात. तर तुम्ही आपण दिवसातून एक लाईव्ह पण घेऊ शकता आणि एक व्हिडिओ टाकू शकता. एक व्हिडिओ तर तुम्ही कंपल्सरीच टाका, तर तुमचा वॉच टाईम पूर्णपणे वाढेल. आणि आता जर सेकंड पॉईंट माझा असा होता की सबस्क्रायबर्स डाऊन होतात. का डाऊन होतात आता ह्याचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं रिझन सांगते. आणि खूप सगळ्यांसोबत हे झालेलं आहे आणि हे माझ्यासोबतही झालेलं आहे. मीही तुम्हाला सांगते. ह्या व्हिडिओत तुम्ही ऐकलं ना, हे तुम्ही डोक्यात असं फिट करून ठेवा की ते पुन्हा काढूच नका. कारण तुम्ही जेव्हा इतरांना सांगायला जाता की मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे, तुम्ही मला सबस्क्राईब करा, तेव्हा ते तुम्हाला सबस्क्राईब करतात, तुम्ही त्यांना करतात. आणि पण तुम्हाला असं वाटतं की 2 दिवसांनी त्यांनी अनफॉलो केलं. त्यांनी तुम्हाला अनफॉलो केलं नसतं, यूट्यूबकडून तुम्ही अनफॉलो झालेले असतात. कारण यूट्यूबला जोपर्यंत तुमचा चांगला कोणता व्हिडिओ भेटत नाही, कारण यूट्यूबला माहिती आहे की आपण एखाद्याला सपोर्ट केला आहे म्हणून त्यांच्याकडून आपल्याला हा व्हिडिओ म्हणजे त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे. तर असं करू नका, हे जास्त दिवस चालणारं नाही आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खूप नुकसान आहे तुमचं. तुम्ही ती कमेंट जर आली ना जरी तुम्हाला, तर त्याच्या खाली एक ॲरो येतो आणि तिथं ना ब्ल्यू लाईनमध्ये येतं
की तुमची जी कमेंट आहे, दोन्हीकडच्या साईडची जी कमेंट आहे ना, ती फिल्टर होते. त्यापेक्षा तुम्ही फक्त तुमच्या शॉर्टवरती काम करा, बघा तुमचे सबस्क्रायबर वाढतील. आता जो माझे डेली ब्लॉग्स बघतो, डेली माझ्या चॅनलवरती अपडेट आहे, त्याला माहिती आहे की माझं हे 2च हफ्त्यात 2 आठवड्यामध्ये 150 च्या वरती 150पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स माझे वाढलेत. आणि कसे वाढले ते पण मी तुम्हाला सांगते या व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त शॉर्ट अपलोड करा. आणि ही गोष्ट मला सगळ्यात पहिले ही क्लिक झाली होती, पण माझा जो रूट आहे ना, मी चेंज केला. रूट चेंज केल्यामुळे काय झालं ना, मी कॉमेडी व्हिडिओ बनवत गेले, कुठलेही म्हणजे मिनी व्लॉग्स वगैरे बनवत गेली. जास्तीत जास्त मी कॉमेडी व्हिडिओ बनवले, कारण मला ते आवडत होते म्हणून. बट तिथून मला सबस्क्रायबर्स भेटले नाही. जिथं यूट्यूबने तुम्हाला सबस्क्रायबर दिलेत ना, ते तुम्ही शोधून काढा आणि त्याच्यावरती शॉर्ट अपलोड करा. 100% गॅरंटी देऊन सांगते, तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत ना, झपाट्याने वाढतील. हे मी आधीही क्लिक झालं होतं मला, पण मला असं वाटलं की नाही, हा आपला ओरिजिनल कंटेंट नाही आहे, तर त्याच्यावरती नको आपल्याला व्हिडिओज बनवायला. ते नको, आपण दुसरे काहीतरी बनवूया, आपण स्वतःची व्हिडिओ बनवूया किंवा वेगळं काहीतरी बनवूया. असं करून मी केलं होतं. त्याच्यामुळे मी भरकटली होती की मला माहीत होतं, मला हे क्लिक झालं होतं की इथून मला सबस्क्रायबर येतात, तरीसुद्धा मी त्याच्यावरती व्हिडिओ न बनवता मी माझ्या मनानेच व्हिडिओ बनवत होती. स्वतःच्या मनाने काहीच करू नका. जे तुम्हाला यूट्यूब सांगते ना, जे YT स्टुडिओमध्ये दिलेलं आहे ना, तेच तुम्ही करायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही सक्सेस व्हाल याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्ह्यूज डाऊन होतात. जर तुम्ही आज व्हिडिओ टाकला, उद्या व्हिडिओ नाही टाकला किंवा दुसऱ्या 2 दिवसाने नाही टाकला, असं नका करू. एक दिवसाचा गॅप एखाद्या वेळेस चालू शकतो. आपल्याला प्रॉब्लेम असतो, आपण हाऊसवाईफ आहे, आपल्याला भरपूर सारी कामं असतात, खूप काही अडचणी येतात, तर एक दिवस आपण मॅनेज करू शकतो. 2 दिवसावर गेलं ना, तर तुमचे 4 ते 5 तास कमी होतात. त्यामुळे तुम्ही कशाही प्रकारे व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करा. रोज एक व्हिडिओ टाकाल ना, तर तुमचे जे वॉच टाईम आहे ना, तोही वाढत जाणार आणि तुमचे व्ह्यूज आहे ना, तेही वाढत जाणार. आणि YT स्टुडिओमध्ये जे व्हिडिओचा परफॉर्मन्स असतो ना तुमचा, जेव्हा मला आठवते मी व्हिडिओज बनवायला स्टार्ट केले होते, जेव्हा टाकायला रेग्युलरली स्टार्ट केलं होतं, ती माझं पूर्ण ब्लँक होतं. म्हणजे तिथे म्हणजे काहीच वरती, म्हणजे जे ॲरो आहेत ना, बिलकुल पण वरती नव्हते आणि पूर्ण डाऊन होतं. आणि आता मला दिसतं आहे की मी डेली काम करते, त्याच्यामुळे आता ते कसं आहे ते मी सगळं इथे साईटला मी दाखवेलच तुम्हाला, तुम्ही त्याच्यामध्ये बघालच. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे वॉच टाईम आहे ते वाढवण्यासाठी तुम्हाला आता लाईव्ह घ्यायची आहे, एक व्हिडिओ टाकायचा आहे. सबस्क्रायबरसाठी तुम्हाला काय करायचे आहे, शॉर्ट व्हिडिओज वाढवायचे आहे. जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओवरती काम करायचं आहे. आणि कोणाला अशी कमेंट करू नका, त्यांनी स्वतःचं चॅनल धोक्यामध्ये येईल आणि समोरच्याचा पण चॅनल धोक्यामध्ये येईल. त्याच्यापेक्षा प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. मी 5 ते 6 महिने मी काम केले, फक्त 200-250 सबस्क्रायबर होते माझे, त्याच्यावरती मी काम केले. मी किती डिमॉनिटाईज झाली होती, त्याच्यानंतर पुन्हा मी त्याच्यातून बाहेर आली आणि आता म्हणजे व्यवस्थित माझा चॅनल व्यवस्थित चाललेला आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. एवढ्या लवकर मला हा व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत, त्यांचा कमेंट पण आली होती मला की ताई वॉच टाईम किती वाढला, कसा वाढला, ते सांगा. किंवा म्हणजे काही प्रॉब्लेम्स असतात, तर त्यामुळे मी त्यांच्याशी दुसऱ्या कोणतं माध्यम नाही आपल्याकडे जिथून आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. आपण एक व्हिडिओचाच कॉन्टॅक्ट आहे आपल्याकडे, यूट्यूब, आपले जे फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली, त्यांच्याकडे. सो व्हिडिओ थ्रू मीच तुम्हाला हे आन्सर देत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं सगळ्यात पहिले डेली एक तरी व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करा. शॉर्ट व्हिडिओ टाका, 4 शॉर्ट व्हिडिओ टाकायचे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कंटेंट कोणता घ्यायचा. कॉपी कंटेंट येतो, कॉपीराईट कंटेंट येतो सर्वांना. कंटेंट स्वतःचा आणि ओरिजिनल ठेवा. आता स्कूल चालू झाले आहे, तर हाऊसवाईफकडे तर खूप सारे कंटेंट आहेत. तुम्ही दिवसातनं 2 व्हिडिओ जर टाकायचा प्रयत्न केला ना, तर यूट्यूब तुमचे व्हिडिओ एवढे व्हायरल करेल ना, तुम्ही विचार पण नाही करू शकत. पण आपल्याला ते पॉसिबल होत नाही. आपण दिवसातून एकच व्हिडिओ अपलोड करतो. पण शक्य असेल, ज्यांना शक्य आहे त्यांनी 2 व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करा. पण सगळ्यात पहिले कंटेंट काय बनवायचं. कंटेंट आता जर तुम्ही जर सकाळचा व्हिडिओ घेत असाल, तुम्हाला मॉर्निंगचा व्हिडिओ दाखवायचा, तर तुम्ही मॉर्निंगचा व्हिडिओ घ्या आणि तो दुपारी एडिट करा. दुपारी एडिट करा म्हणजे तो संध्याकाळपर्यंत तुम्हाला अपलोड करायला भेटतो. नाहीच अपलोड झाला तर तो दुसऱ्या दिवशी करा. जर तुम्हाला आफ्टरनूनचा घ्यायचा असेल, तर आफ्टरनूनचा जो टॉपिक आहे तो तुम्ही आफ्टरनूनचा व्हिडिओ घ्या, संध्याकाळी मस्त एडिट करा आणि दुसऱ्या दिवशी अपलोड करा. असं नका करू, सकाळी केलं तर संध्याकाळी एडिट करायचा कंटाळा येतो आणि रात्री घेतला म्हणजे पूर्ण दिवसाचा व्हिडिओ असं नका करू. सकाळी, दुपारी, संध्याकाळी तिन्ही टाईमचा व्हिडिओ तुम्ही घेणार आणि रात्री जेव्हा व्हिडिओ एडिट करायचा वेळ येतो तेव्हा मस्त अशी झोप येते आणि तो व्हिडिओ राहतो तसाच. दुसऱ्या दिवशी आपला वेस्ट जातो, व्हिडिओ एडिट होत नाही, दुपार लागते आपल्याला एडिट व्हायला आणि संध्याकाळ होऊन जाते, मग तोही दिवस जात नाही. त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला,
तुम्ही मॉर्निंगचा व्हिडिओ घ्या. तुम्हाला व्हिडिओ 7 ते 8 जास्तीत जास्त नवीन यूट्यूबर आहेत, जास्त मोठा व्हिडिओ तुम्ही बनवू नका. छोटा व्हिडिओ घ्या, मॉर्निंगचा व्हिडिओ घ्या. त्याच्यामध्ये 7-8 क्लिप्स आल्या पाहिजेत आपल्या. जसं की आपण मॉर्निंगला सकाळी उठल्यानंतर पहिले थोडंसं काम करतो, मुलांचा डब्बा बनवतो, त्यांना स्कूलला पाठवतो. त्याच्यानंतर बरेचसे घरात कामं असतात, नाश्ता असतात. हे सगळे काही 4-5 क्लिप घ्यायचे. त्या क्लिपचा एक मस्त असा 10 ते 15 मिनटाचा मस्त असा व्हिडिओ होतो. मस्त चांगला एडिट करा, दिवसभर तुम्ही मस्त एडिट करा, संध्याकाळी तुम्ही अपलोड करू शकता. आणि असं काही नाही की सकाळीच कराल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल जाईल, संध्याकाळीच कराल तर व्हिडिओ व्हायरल. यूट्यूबचा असा कोणताही टाईम नाही, असं कोणताही लिमिट नाही आहे. तुम्ही कधीही हा व्हिडिओ कधीही अपलोड करू शकता. ते व्हिडिओ तुमच्या व्हायरल होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे तुम्हाला आता मला सांगायचं आहे, जो शॉर्ट व्हिडिओचा सांगायचा आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनची, टॅगची कशाची गरज नाही. फक्त तुम्ही टॉपिक व्यवस्थित टाका, हॅशटॅग लावा, हॅशटॅग शॉर्ट फीडमधून टाका, हॅशटॅग शॉर्ट्स टाका, हॅशटॅग YT स्टुडिओ टाका, यूट्यूब शॉर्ट्स टाका. जे तुम्ही टॉपिकमध्ये टाकताना तेवढंच. आणि जेव्हा तुमचा व्हिडिओ एडिट करता तर एडिटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कशासाठी आहे, जसं की तुम्ही गेले आज शॉपिंगला गेला असेल तर आज केली शॉपिंग, किंवा तुमचं काय आज देवपूजा असेल तर ते तुम्ही शॉर्टमध्ये तिथे टाका आणि इमोजी ॲड करा. जेवढे तुम्ही इमोजी ॲड कराल ना त्या म्हणजे टॉपिक्सशी रिलेटेड, तर ते लवकर व्हायरल होईल. असं नाही की तुम्ही इन शॉर्टचा जो आपला व्हिडिओ आहे, इन शॉर्टमध्ये तर खूप छान व्हिडिओ एडिट होतात. तुमचा जो शॉर्टचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला आधी अनलिस्ट करायचा आहे, नंतर तो पब्लिक करायचा आहे. काही गरज नाही आहे. जर तुमच्याकडे वेळ नाही आहे ना तर तुम्हाला तो इन शॉर्ट अनलिस्ट करायचं गरज नाही. अनलिस्ट व्हिडिओ करायची गरजच नाही आहे. तुम्ही डायरेक्ट पब्लिक करा. मी स्वतः सांगते, माझे कितीतरी व्हिडिओ आहेत जे डायरेक्ट पब्लिक केलेले आहेत. मला माहिती आहे की ह्या व्हिडिओमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. मी डायरेक्ट पब्लिक केलेले आहेत व्हिडिओ. आणि आपण तर सॉन्ग यूट्यूबमधनं यूज करतोच, कारण 1 मिनिटाचा व्हिडिओ असतो आपला तो, तर तिथे आपल्याला कॉपीराईट कंटेंट ना किंवा काहीच येणार नाही आहे. आपल्याला जर वेळ वाचवायचा असेल ना तर तुम्हाला माहिती आहे, आता जर तुम्हाला हा व्हिडिओ टाकायचा तर तुम्ही बिनधास्त टाकून द्या, कारण डिस्क्रिप्शन टॅगची काही गरज नसते किंवा अनलिस्ट करायचा व्हिडिओची काही गरज नसते. शॉर्टचा व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट पब्लिक केला तरीसुद्धा व्हायरल जातो. माझे कितीतरी व्हिडिओ आहेत जे मी डायरेक्ट पब्लिक केलेत, त्याचे व्ह्यूज आत्ता 7-8 हजारापर्यंत व्ह्यूज गेलेत त्या व्हिडिओचे. तर हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. आणि हाचा जो व्हिडिओ होता हा माझा टेकचा व्हिडिओ होता. आणि टेकवरून एक गोष्ट सांगायची होती मला, जे आता जे यूट्यूबर्स आलेत ते टेकची व्हिडिओ बनवतात, त्यांचे व्हिडिओ ना जेवढे तुम्हाला जमतात ना तेवढंच घ्या. म्हणजे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये गरजेचं आहे तेवढंच घ्या. असं नका की ते सगळं सांगतात ते सगळं तुम्ही घ्या. माझा एक एक्सपिरियन्स सांगते. मी एका यूट्यूबरचं ऐकलं होतं की 3 दिवस तुम्ही व्हिडिओ टाकू नका, चौथ्या दिवशी तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार. तर मी असंच केलं. मी जरा कामात होती त्याच्यामुळे मला 1 दिवस जमला नाही, म्हणून मी पुढचे 2 दिवस पण तेच केलं मी, की चला 3 दिवस बघूया व्हिडिओ न टाकता काय होते बघूया. आणि मी तेच केलं आणि 3 दिवस व्हिडिओ मी टाकला नाही. जो माझा ऑडियन्सचा जो चार्ट ओपन झाला होता ना, त्या टायमिंगमध्ये मी व्हिडिओज टाकू शकते, माझे ऑडियन्स माझ्याशी कनेक्ट असतात, तो जो चार्ट आहे ना तो 3 दिवस मी व्हिडिओ न टाकल्यामुळे तो गायब झाला. आणि त्याला पूर्ण 1 महिना लागला मला तो रिटर्न आणण्यासाठी. असं एवढं नुकसान होतं. त्याच्यामुळे जे टेकवाले सांगतात ना ते जेवढं घ्या, जेवढं तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच. आणि तुम्ही स्वतः काम करा. तर YT स्टुडिओमध्ये काय आहे ना ते तुम्हाला सगळ्यांना कळेल, कारण ते आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी काहीही सांगतात आणि आपण त्यांचं ऐकत राहतो. कारण का, त्यांचे सबस्क्रायबर्स जास्त असतात म्हणून आपण त्यांचं ऐकतो. पण नाही, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ना तेवढं, जसे की सेटिंगची कोणती गोष्ट राहिली असेल, आपलं काय आपल्याला माहीत नसेल तर त्या गोष्टी बघा. पण अशा गोष्टी करू नका ज्याने आपलं नुकसान होईल. हे सगळ्यात मोठं माझं नुकसान झालं होतं. तेव्हापासून माझ्या पूर्ण अशा टेक व्हिडिओवरती पूर्ण विश्वास नाही आहे, थोडाफार आहे, बस एवढंच. आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता. बऱ्याचपैकी मी सांगितण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठा असा व्हिडिओ झालेला आहे. आणि अजून काही गोष्टी राहिल्या असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ तर नक्की बनवेल तुमच्यासाठी. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर मला फॉलो करा. आणि तुमच्या काही ज्या प्रतिक्रिया आहेत कमेंट्समध्ये नक्की मला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी जी कम्युनिटी आहे, तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तुमचा व्हिडिओ असेल किंवा तुमच्या कोणत्याही व्हिडिओची लिंक असेल, पोस्ट असेल, जे तुम्हाला लवकर व्हायरल करायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन तिथे लिंक टाकू शकता माझ्या
कम्युनिटीमध्ये, कारण ते मी तुमच्यासाठी ओपन केलेलं आहे. तिथे तुम्ही कोणत्याही चॅनलचं, तुमचं कोणाचं जरी असेल तरी तुम्हाला लवकर व्हायरल करायचं असेल तर, तुमचे सबस्क्रायबर कमी असतील आणि माझ्या सबस्क्रायबरपर्यंत, माझ्यात ॲटलिस्ट थोड्या तरी 400 आहेत त्यातल्या अर्ध्या तरी सबस्क्रायबरपर्यंत ती पोस्ट पोचते आणि त्यांना ते माहीत पडेल. मग व्हिडिओ असू दे, तुमचं काही प्रोडक्ट असू दे, काहीही असू दे, ते लवकरात लवकर म्हणजे सगळ्यांपर्यंत पोचेल. तर ते कम्युनिटी आहे, तिथे जाऊन तुम्ही पोस्ट करा. मी ती कम्युनिटी ऑन केलेली आहे. त्याच्या थ्रू तुम्हाला काही कमेंट्स असतील, तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर तुम्ही तिथेही विचारू शकता. आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर आवडला तर नक्की शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच. सर्वांना श्री स्वामी समर्थ.